नागपूर जिल्ह्यामध्ये 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे। या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाते, ते म्हणजे एकतर काँग्रेस पक्षासाठी आणि दुसरीकडे जर बघितलं तर भाजपसाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाच्या आहे, कारण या ठिकाणी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। महत्त्वाचं जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा जिल्हा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा असल्याने या ठिकाणी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात धडकताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळतो, तर काही ठिकाणी शिंदे गट विरुद्ध भाजप असाही सामना पाहायला मिळतो, तर काही ठिकाणी अजित पवार गटासोबत सुद्धा सामना होताना दिसते आहे। एकंदर म्हणजे शिवसेना ठाकरे गटाने सुद्धा आपले उमेदवार काही ठिकाणी उभे केलेले आहे, त्यांची सुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। एकंदर परिस्थिती जर बघितली तर नागपूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या या निवडणुका ज्या आहे त्या अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाते। प्रचारचा धुमाकूळ जरी सुरू झाला असला तरी एकंदर परिस्थिती जर बघितली तर जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना चिन्ह जे आहे ती उशिरा मिळाली, त्यामुळे त्यांच्याकडे प्रचारासाठी वेळ कमी असल्याचं सुद्धा पाहायला मिळते आहे। आणि त्याचमुळे प्रचारासाठी निवडणूक आयोगाने एक दिवसाचा वेळ सुद्धा वाढवून दिलेला आहे। 30 तारखेला प्रचार संपणार होता, मात्र 1 तारखेच्या रात्री 10 वाजतापर्यंत प्रचार करता येणार आहे। त्याचा फायदा जो आहे तो अपक्षांना होणार आहे। एकंदर जर आपण बघितलं तर नगर परिषद असो किंवा नगरपंचायत या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहे ते भाजपने मोठ्या प्रमाणामध्ये चांगले उमेदवार निवडीसाठी बराच वेळ घेतला, शेवटपर्यंत लिस्ट जाहीर झाली नाही। मात्र आता जे उमेदवार मैदानात उतरलेले आहे त्यांच्या विरुद्ध काँग्रेस असो किंवा इतर पक्षांनी सुद्धा तसेच उमेदवार दिल्याचं चित्र पाहायला मिळते। काही ठिकाणी नेत्यांच्या सभासुद्धा होताना दिसते। मुख्यमंत्र्यांनी स्वतः सभा घ्यायला सुरुवात केलेली आहे। पालकमंत्री बावनकुळे जे आहे ते रोज सकाळच्या वेळेला नागपूर जिल्ह्यामध्ये सभा आणि मिटिंगा घेताना दिसते, तर काही ठिकाणी घरोघरी जाऊन सुद्धा प्रचार करत असल्याचं चित्र पाहायला मिळते। काँग्रेसकडून जर आपण बघितलं तर काँग्रेसचे मोठे नेते प्रचारात उतरलेले नाही, मात्र सावनेर कळमेश्वर या भागामध्ये जर आपण बघितलं तर सुनील केदारांचा गड असं समजलं जातं आणि त्या सुनील केदारांच्या गडामध्ये सुनील केदार जोमाने प्रचार करताना पाहायला मिळते आहे। त्याचप्रमाणे इतरही पक्षांचा जर आपण विचार केला तर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उमरेडमध्ये एक सभा घेतली, कारण त्यांनाही आपला पक्ष कुठेतरी या ठिकाणी जो आहे तो नगरपंचायत किंवा नगर परिषदांमध्ये आणायचा आहे। अशा प्रकारे एकंदर वातावरण जर बघितलं तर निवडणुकीच्या या वातावरणाला किंवा मतदानाला आता काहीच दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे प्रचाराचा धडाका जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळते। सगळ्यात जास्त जर आपण बघितलं तर या ठिकाणी 15 नगर परिषदा आहे, म्हणजेच 15 नगराध्यक्ष या ठिकाणावरून निवडले जाणार आहे नगर परिषदेचे, तर 12 नगरपंचायत आहेत, त्यामुळे 15 आणि 12 असे 27 नगराध्यक्ष कोणत्या पक्षाला मिळते किंवा कोणत्या पक्षाकडे किती राहते याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे। चुरशीची ही निवडणूक होताना पाहायला मिळते आहे। सगळेच पक्ष या ठिकाणी आपलं भवितव्य जे आहे ते अजमावताना पाहायला मिळते। एकंदर जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी असो किंवा महायुती कोणाची या ठिकाणी आघाडी झाली नाही। काही ठिकाणी ज्या मैत्रीपूर्ण लढती होताना पाहायला मिळते, काही ठिकाणी जर 1-2 ठिकाण जर बघितलं तर त्या ठिकाणी आघाडी आणि युती झाल्याचं चित्र पाहायला मिळते। मात्र ओव्हरऑल जर परिस्थिती बघितली तर आघाडी किंवा महायुतीमध्ये कुठेही आघाडी किंवा युती झाल्याचं चित्र पाहायला मिळत नाही, त्यामुळे प्रत्येकच पक्षाला आपलं या ठिकाणी भविष्य जे आहे ते अजमावताना पाहायला मिळते। आता या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे की नेमका कोणत्या पक्षाचा किती जोर नागपूर जिल्ह्यामध्ये आहे हे पुढे येणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।